पुणे आणि कोल्हापूर या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचं पुणेकरांना आणि कोल्हापूरकरांना सगळ्यांनाच अप्रूप आहे। कोल्हापूरकरांना काय वाटतं, कोल्हापूर रेल्वे स्थानकावर काय तयारी आहे, या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। बहुप्रतीक्षित असलेल्या कोल्हापूरकरांसाठी खुशखबर आहे। कोल्हापूरसाठी वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ती सुरू झालेली आहे आणि मी सध्या याच वंदे भारत एक्सप्रेस मध्ये आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय जी कोल्हापुरातून जी वंदे भारत एक्सप्रेस जी आहे सुरू झालेली आहे त्याच डब्याची आहे। अत्यंत सुसज्ज वातानुकूलित असा हा संपूर्ण डबा आहे। काही महिला देखील आहेत यामध्ये ज्या प्रवास करण्यासाठी आलेल्या आहेत। काय सांगाल, आज तुम्ही वंदे भारत एक्सप्रेस मध्ये प्रवास करताय? नमस्कार। कोल्हापूर शहरासाठी अतिशय अभिमानाची आणि कोल्हापूरच्या शिरपेचामध्ये अनेक मानाचा तुरा लागलेला आहे। ती म्हणजे खऱ्या अर्थाने आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आज कोल्हापूर शहराला सहकार्य केल्यामुळे आणि रेल्वेच्या सर्वच, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असू देत किंवा उपमुख्यमंत्री पवार साहेब असू देत, त्या पद्धतीनं फडणवीस साहेबांचं नेहमीच कोल्हापूर शहरासाठी योगदान चांगलं मोलाचं असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आज कोल्हापूर शहरासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे वंदे भारत आज कोल्हापूरहून मिरजेकडे जात आहे। आणि खूप अभिमानाची गोष्ट यासाठी की कोल्हापूरला लाभलेले आदरणीय 3 वेळा संसदरत्न पुरस्कृत असे आदरणीय धनंजय महाडिक साहेब खासदारांनी खूप मोठा चांगला प्रयत्न केल्यामुळे कोल्हापूर शहराला आज अशा पद्धतीची फास्ट सुसज्ज आणि सगळ्यांसाठी लोकलल्या लोकांना वंदे भारत एक्सप्रेस। नक्कीच या महिला आहेत। काय सांगाल, आज वंदे भारत एक्सप्रेस मध्ये तुम्ही प्रवास करताय, कसं वाटतंय? एक नंबर वाटते। आज पहिल्यांदा आम्ही अशा ट्रेन मध्ये बसलेलो आणि खूप मजा, छान वाटते। नक्कीच आपण ही सगळी दृश्य पाहतोय जी वंदे भारत एक्सप्रेसची आहेत आणि या प्रवासी जे आहेत ते पहिल्यांदा या वंदे भारत एक्सप्रेस मध्ये प्रवास देखील करतात। या सगळ्या सीट ज्या आहेत त्या आपण पाहतोय। या संपूर्ण वंदे भारत एक्सप्रेसचा अनुभव घेण्यासाठी काही नागरिक देखील काय कसं वाटतंय, काय वाटतंय कोल्हापूरकर म्हणून काय वाटतंय तुम्हाला? वंदे भारत एक्सप्रेस सुरू होते, काय वाटतंय? चांगली आहे, एक नवीन काहीतरी हे सुरू होईल। नक्कीच नवीन वंदे भारत जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि आपण याच वंदे भारत मध्ये प्रवास सुद्धा करतोय। या ठिकाणी एक फलक देखील लावलेलाच आहे जो या संपूर्ण वंदे भारत एक्सप्रेस जो मेसेज येतोय तो मेसेज दिला जातो याच्यावरून। त्याचबरोबर इथून पुढे याच वंदे भारत एक्सप्रेस मध्ये ज्या ठिकाणी ज्या सिस्टीम्स ज्या पद्धती आहेत त्या आपण पाहतोय। अतिशय शौचालय जे असेल, सुरक्षा व्यवस्था जे असेल, दरवाजे असतील त्या अतिशय चांगल्या दर्जाचे असले पाहिजे। ही सगळी आपण दृश्य पाहतो। या ठिकाणी काही सफाई कर्मचारी देखील आहेत, ते उभे आहेत। त्याचबरोबर इथं जे आहे ते स्टोरेज आहे, ज्या ठिकाणी काही खाद्यपदार्थ असतील ते पुरवण्यासाठी ठेवले जातात। आणि संपूर्ण या आजच्या वंदे भारत एक्सप्रेसचा जो अनुभव जो आहे तो कोल्हापूरकर घेताना पाहायला मिळतात। कोल्हापूरहून निघालेली ही वंदे भारत आता जवळपास पुढच्या काही तासांमध्येच पुण्यामध्ये पोहोचेल आणि याच वंदे भारत एक्सप्रेसचा जो अनुभव आहे तो कोल्हापूरकरांना मिळणार। इथून पुढे सुद्धा आता ही वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापूरकरांसाठी सेवेत उपलब्ध झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे कोल्हापूरकरांमध्ये सुद्धा आनंद असल्याचं पाहायला मिळत आहे। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।